लातूरच्या औसा तालुक्यातील बोरगाव नकुलेश्वर या गावामध्ये आलो आपण जर बघितलं तर जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये गणित आणि इंग्रजी विषयाला शिक्षक मागच्या 2 महिन्यापासून रजेवर असल्यामुळे विद्यार्थ्यांचं मोठं जे शैक्षणिक नुकसान आहे ते नुकसान होताना पाहायला मिळतंय। 7वीच्या विद्यार्थ्यांना मोठं नुकसान होताना पाहायला मिळतं। विद्यार्थी आपल्यासोबत आहेत। गणिताला कोण आहे शिक्षक? चांबारगे सर आहेत। एक जण बोला। चांबारगे सर आहेत। बरं किती दिवसांना सर? 1.5 महिने ते 2 महिने होत आहे। हां, आणि इंग्लिशची काय परिस्थिती आहे? इंग्रजीची इंग्रजीचे 1.5 महिने नाहीत मॅडम। म्हणजे दोन्ही शिक्षक नाहीत? हां हां। बर, मग आता दोन्ही विषय कोण शिकवतं शाळेत? कोणच नाही। हां, आपण जर बघितलं तर हे दोन्ही विषय मागच्या 1.5 महिने ते 2 महिने झालं कुणीही शिक्षक दुसरा शिकवत नसल्याची माहिती विद्यार्थी देत आहेत। गावकरी आक्रमक झालेले आहेत। विद्यार्थ्यांच्या टेशा त्या शाळेतून गावकरी मागतात। ग्रामस्थ आपल्यासोबत आहेत। काय परिस्थिती आहे शाळेत? परिस्थिती म्हणजे सर शिक्षक 1.5-2 महिन्यापासून नाहीत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। त्यांनी जी काही मुख्याध्यापक आहेत मोठे सर त्यांनी काय नोटीस केलं नाही। नोटीस करून दुसरा शिक्षक काय अवेलेबल केलं नाही। आता विद्यार्थी तुमच्या समोर आहेत सांगाले ह्याच्यावर काय आहे ते प्रशासन। गावचे सरपंच म्हणून सरपंच आहात तुम्ही? गावचे हा सदस्य आहात। काय तुमचं विद्यार्थी आहे शाळेत? आहे ना। काय परिस्थिती? काय नाही, इथं 2 शिक्षक कंटिन्यूअस नसतात आमच्या शाळेत। 2 शिक्षक ती बी गणित आणि इंग्लिश विषयाचे 2 शिक्षक नसतात। वारंवार मुख्याध्यापक आम्ही अर्ज करतो तरी पण त्याने काय रिॲक्शन घेत नाहीत। आणि गणित आणि इंग्लिश हा तर पायाभूत हे आहे आपल्या विद्यार्थ्यांचा। ती जर पाया मजबूत नाही झाला तर लेकरांनी शिकायचं काय? आज 2 महिने झालं लेकरावाली गणित आणि इंग्लिश शिकवत नाही तिथं। मग त्याला जर गणित इंग्लिश जर यांना शिकवून होत नसेल तर आमच्या लेकराच्या सगळ्याच्या टेशा त्यांनी द्याव्या। आम्ही आमच्या पर्यायाने बाहेर त्यांना टाकू। एकूणच जर पाहिलं तर गणित आणि इंग्लिश हा विषय अत्यंत महत्त्वाचा असतो। हा शालेय जीवनातील महत्त्वाचा विषय असतो। शाळेचे मुख्याध्यापक आपल्यासोबत। सर काय पालक जमा झालेत? विद्यार्थी सांगतायत गणित आणि इंग्लिश विषय शिकण्यासाठी शिक्षक नाहीत। काय परिस्थिती आहे? सर ते आपलं गणित आणि इंग्रजीचे शिक्षक पूर्व परवानगीने अर्जित रजेवर घेते बरं का। मग त्यामुळं ते नसल्यामुळं विद्यार्थ्यांचं म्हणजे आम्ही तरी पण घेतो बरं का, जसं जमल तसं व्यवस्थित, कारण प्रत्येक वर्गाला शिक्षक आहे ना। पण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की आम्हाला हे 2 महत्त्वाचे विषय आहेत, मात्र हे विषय शिकवण्यासाठी कुणी शिकवत नाही। हे विषय 2 महिन्यापासून पेंडिंग आहेत। विषय शिकवले जात नाही शाळेत। हो सर बरोबर आहे, पण त्यांनी काय झालं माहिती आहे का, त्यांनी रजेवर जात असताना त्यांनी जो काय अभ्यास आहे तो शिकवून आल्यानंतर रजेवरून परत आल्यानंतर राहिलेला अभ्यासक्रम आम्ही शिकवू विद्यार्थ्यांना। म्हणजे राहिलेला अभ्यासक्रम शिकवू शकतो? हो हो शिकवू शकतो। बरं, शिक्षण विभागाला काही कल्पना दिली तुम्ही शिक्षण विभागाला? हो सर, त्यांच्या रजेचे वगैरे अर्ज आहेत माझ्याकडे दोघांना। नाही, शिक्षण विभागाला सांगितलं का 2 महिन्यापासून शिक्षक नाहीत विद्यार्थ्यांची? नाही, रजा दिल्यानंतर ऑफिसला समजतंयच ना की रजेवर गेले 2 शिक्षक म्हणून। आपण जर बघितलं तर 2 शिक्षक मागच्या 2 महिन्यापासून या शाळेमध्ये शिकवाय नाही। त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान जे आहे ते होताना पाहायला मिळते। त्यामुळे नेमकं शिक्षण विभाग काय कारवाई करणार हे पाहणं तितकं महत्त्वाचं ठरणार आहे। संदीप भोसले, सामटी न्यूज, लातूर।